पप्पा गेले मम्मी. आता आणि मला तर काही माहित नाही मुंबईचं बघा. मी पहिल्यांदा इकडे आलेली दादरला. हाय हॅलो नमस्कार, मी अनुराधा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे बघा. तर मी तुम्हाला एक थरारक भयानक अनुभव तुम्हाला सांगणार आहे बघा. आमच्या बाबतीत जे घडलं ते कोणाच्या बाबतीत घडू नये असं मला वाटतं नेहमी, म्हणून म्हणलं शेअर करावा. कोणी घाई गडबड अजिबात करू नये प्रवासामध्ये तरी बघा. कारण आम्ही गावावरून लक्झरीनं आलो आणि पहिले हे मिलिटरीत होते. मिलिटरीनंतर रिटायर झाले. 2-3 वर्ष यांनी आराम केला आणि आम्ही मुंबईला आलो आणि सहज फॉर्म भरला की जिल्हा परिषदेला यांना नोकरी लागली. नोकरी लागली तर आम्ही मग 2-3 महिने गावीच थांबलो. मुलांची परीक्षा अवसर, मुलं 3री-4थीला होती. मग यांची आम्हाला न्यायला आले. सुट्टी परीक्षा झाली, उन्हाळ्याची सुट्टी लागली. मग आम्ही तिकडून गावावरून आम्हाला हे न्यायला आले, आपलं गावाला न्यायला आले. आणि मग आम्ही आलो ना आम्ही दादरला उतरलो ना आम्हाला दादर टू पालघर, दादरला उतरून आम्हाला पालघरला यायचं होतं ट्रेनमध्ये. तर लोकल ट्रेन होते. आम्हाला मी मुंबईला पहिल्यांदाच लोकल ट्रेननं प्रवास करत होते. आम्हाला काही त्यातली माहिती नव्हतं. मुलं लहान होती, 3री-4थीला होती मुलं. आणि मग आम्हाला ह्यांनी आम्ही पळत आलो ट्रेन पकडलं. म्हणजे ह्यांना पण एवढं काय माहिती होतं का नव्हतं मला काही माहिती नाही, पण मुलांना आणि मला काहीच माहिती नव्हतं. मग आम्ही दादरला उतरलो ना, लोकल ट्रेन आली बघा. ट्रेन आली ना आम्ही चढलो. मी आणि छोटा मुलगा वर चढलो आणि हे मोठा मुलगा आणि हे खालीच राहिले. तर मग आम्हाला वाटलं की आता आम्ही पुढं, आम्हाला काही ट्रेन माहिती नव्हती बाबा ते पुढं डहाणूपर्यंत आहे किंवा पुढं ट्रेन जाते. आम्हाला असला काही सुद्धा अनुभव नव्हता. आम्ही कसं डोळं झाकून यांच्या मागे यायची, मी डोळं झाकून त्यांच्या मागे जायचे. आणि ट्रेनचा प्रवास आम्ही केला होता. मला लांब मिलिटरीत असताना 3-3 दिवस 4-4 दिवसात प्रवास केला मी. पंजाब साईड तिकडं त्यांच्या मागे फिरली. पण असं एकदम लगेच ट्रेन चढती लगेच हालती असं आम्हाला माहिती नव्हतं. मग आम्ही दोघं, मी छोटा मुलगा चढलो आणि ट्रेन हालली. मग आम्हाला काय वाटलं पप्पा आणि हे छोटा मुलगा म्हणाले पप्पा खाली राहिले, पप्पा खाली राहिले. मग मी आणि छोटा मुलगा असं उडी खायला लागला खाली. आता ट्रेनमधनं उडी मार पुढं सरून उडी मारायला लागला. मग त्याला सावरं त्याला म्हटलं, मला वाटलं की उडी मारावी ट्रेनमधून असं वाटलं. पण तेवढ्यात आमचं नशीब चांगलं की तिथं ते गार्ड होते. ते बोले, म्हणजे आता मला माहित पडले की गार्ड वगैरे जे असतात ते मला माहिती नव्हतं. मग ते गार्ड आले त्यांनी आम्हाला असं रोखलं ना, असं थांब. आम्ही तरी त्यांना ऐकत नव्हतं बघा. मी आणि छोटा मुलगा असं पळत होतो. ते आम्हाला धरायला बघायचे. आम्हाला वाटलं कोणतं दुसरं धरायला येते आम्हाला, वडतात काय असं. आम्ही घाबरलेले, मी जाम घाबरलेले. आणि मग ते आम्हाला त्यांनी तसंच धरलं आणि खाली वळलं आणि त्यांनी चेन खिचून ट्रेन बंद केली. आणि मग आम्हाला खाली उतरलं तर नंतर मग म्हटलं हा बाबा बरं झालं. मग हे पण घाबरले, मी पण घाबरले, मुलं पण घाबरलेली. मग जाऊ द्या, मग ती ट्रेन सोडली. मग आता थोडं 5-10 मिनिटं थांबलो, पुन्हा दुसरी ट्रेन आली बघा. आणि दुसरी ट्रेन आली त्याच्यात चढलो तर ते मोठा मुलगा आणि हे चढले वर आणि मी आणि छोटा मुलगा राहिलो खाली. आता पुन्हा तेच झालं आमच्या संग. मग ते ट्रेन हल्ल्याबरोबर कुणीतरी चेन ओढली, काही चेन, पुन्हा ट्रेन थांबवली. मी आणि छोटा मुलगा खाली ओरडायला लागलो की हे बारकं पोरगं बोलाय पप्पा गेले मम्मी. आता आणि मला तर काही माहित नाही मुंबईचं बघा. मी पहिल्यांदा इकडे आलेली दादरला. आणि मग झालं असं की पुन्हा ट्रेन थांबवली त्या गार्ड लोकांनी. पुन्हा आम्हाला खाली उतरलं. म्हणजे तो भयानक अनुभव होता बघा. मी म्हणजे कसं, आता मी जर उडी घेतली असती किंवा मुलांना उडी घेतली असती तर प्लॅटफॉर्मवर आमचं काय झालं असतं बघा अवस्था. तर कधी घाई गडबड करायची नाही. जी ट्रेन उशिरा सुटेल तेव्हाच आम्ही यायचं ठरवलं. मग आम्ही त्या दिवशी कसं तरी आलो बघा आणि पोहोचलो इकडे पालघरला. मग तेव्हापासून आम्ही कानाला खडा धरला की अशा चालत्या ट्रेनमध्ये कधी जायचं नाही, कधी यायचं नाही. सर्व माहिती मिळवली मग मी. ह्या ट्रेन कुठं थांबतात, जरी आम्ही पुढं गेलो तरी कुठं थांबायचं, म्हणजे जरी पुढच्या स्टेशनला थांबायचं, काय कुणी झालं तरी. त्यावेळेला फोन वगैरे काही नव्हतं सुविधा अशा. त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम सगळा झाला बघा. आणि माहिती नसल्यामुळं तरी हा ट्रेनचा अनुभव थरारक होता माझ्यासाठी बघा. कारण मी आणि छोटा मुलगा अशा उड्या मारायला पडत होतो. आम्हाला ते गार्डाचे धरायचे, ओढायचे मागो, तरी आम्ही त्यांचं ऐकत नव्हतं. असं आम्ही जोर लावून ताकद लावून खाली उड्या मारायला, मी आणि छोटा मुलगा ऐकाय तयार नव्हता. आणि मला वाटायचं की आम्हाला माणसं धरतील असं काहीतरी वाटायचं, मनात भीती एक. तर असा थरारक अनुभव होता बघा. तरी चालत्या ट्रेनमध्ये म्हणजे आता कसं आहे सांगण्याचा एक उद्देश आहे की बाबा घाई गडबड कधी चालत्या ट्रेनमध्ये कुणी चढायचं नाही. कुटुंब असले संग तर
नेहमी शांततेत जायचा प्रवास, शांततेत करायचा, शांततेत यायचा. हाच माझा दृष्टिकोन उद्देश आहे, सांगण्याचा प्रयत्न केलाय बघा मी. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा की ताई तुमचं इथं चुकतंय, काही ताई तुम्ही ह्या विषयावर बोला, तुम्ही सांगत चला. कारण मी युट्यूबवर नवीन असल्यामुळे एवढी माहिती नाही. मी जसं येईल तसं व्हिडिओ साध्या फोनमध्ये मी काढते बघा. माझ्याकडे साधा ओप्पोचा फोन आहे नेहमीचा, त्याच्यावरच व्हिडिओ काढत असते बघा. आपलं जे असेल ते एक तुम्हाला माहीतच आहे, आपलं जे असेल त्याचं आपले व्हिडिओ टाकत राहते. मला कमेंटमध्ये जरूर तुम्ही सांगा की इथं ताई चुकतंय आणि तुम्ही असे व्हिडिओ टाका, आम्हाला बघायला आवडेल किंवा आम्हाला बघायला मजा वाटेल. तुम्ही टाकत जावा की असे व्हिडिओ. तर सांगत जावा, कमेंट करा आणि लाईक करत जावा आणि सबस्क्राईब करत जावा. तर बाय.